नाशिक जिल्ह्यात घडलेल्या एका लाचखोरी प्रकरणाने आता संपूर्ण राज्याला हादरवून सोडले। यामुळे पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्यातील कथित भ्रष्टाचाराचा प्रश्न ऐरणीवर आला असून जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झाले। कारण सातबारा प्रकरणाशी संबंधित कामासाठी एका महिला तलाठीवर तब्बल 10,000 रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक आरोप सध्या लावला जातोय। आता या बातमीमुळे जिल्ह्यासह राज्यभरात सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांची सरकारी कामाच्या नावाने होणारी अडवणूक पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे। या प्रकरणातील पीडित व्यक्तीने पैसे देण्याऐवजी थेट ACB कार्यालयात धाव घेत संबंधित अधिकारी विरोधात तक्रार नोंदवली। म्हणूनच पोलिसांकडून सापळा रचत ही संपूर्ण सिनेमा स्टाईल कारवाई करण्यात आली। आता ही फक्त 10,000 रुपयांची गोष्ट राहिलेली नाही, व्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि सामान्य नागरिकांना होणारा त्रास अगदी उघडपणे जाहीर करते। लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडून करण्यात आलेल्या कारवाईनंतर जे काही घडलं त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे। तर नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण, कशा प्रकारे पोलीस विभागाने सापळा रचून या भ्रष्ट तलाठीचा उघड केला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता या प्रकरणी पुढे नेमकी कोणती कारवाई केली जाते, चला सविस्तर जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे। तर मित्रांनो, राज्यभरातील शेतकरी बांधव अनेक वेळा सातबारा उतार्यावरील कर्जाचा बोजा कमी करणे, त्याचप्रमाणे वारसा नोंदणी कागदपत्रांमध्ये नावात दुरुस्ती करणे यासाठी अनेक वेळा सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवताना दिसतात। कारण हे शासकीय काम शेतकऱ्यांसाठी आणि जमीन मालकांसाठी अत्यंत महत्त्वाचे असते। पण मित्रांनो, जरा विचार करा, जे काम करण्यासाठी शेतकरी बांधव महिने महिने वाट पाहतात, सरकारी कार्यालयांच्या वारंवार चक्रा मारतात, जर त्याच कामासाठी चक्क पैसे उकडले जात असतील तर ऐकूनच संतापणावर होतो ना। आता असाच एक संताप आणणारा प्रकार घडलाय नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात। कारण या ठिकाणी सातबारा उतारा आणि वारसा नोंदणी संबंधित एक कामासाठी तब्बल 10,000 रुपयांची लाच स्वीकारताना महिला ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठीला रंगेहात पकडण्यात आले। तर चला संपूर्ण प्रकरण अगदी व्यवस्थित पद्धतीने समजून घेऊयात। तर नेमकं झालं असं की सटाणा तालुक्यातील भ्राणगाव येथे कार्यरत ग्राम महसूल अधिकारी अर्थातच तलाठी या प्रकरणाशी संबंधित आहे। मनीषा नारायण बाविस्कर असे या संशयित महिला तलाठीचे नाव आहे। मागील अनेक वर्षांपासून ते सटाणा तालुक्यातील याच भ्राणगाव ठिकाणी कार्यरत आहे। मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणातील तक्रारदार व्यक्तीची भ्राणगाव येथील शेती गट क्रमांक 824 मध्ये जमीन आहे। त्यांच्या जमिनीवर भाऊसाहेब हिरे विविध कार्यकारी सेवा संस्था आणि सोसायटीचा तब्बल 4 लाख रुपयांचा कर्जाचा बोजा होता, जो नंतर पूर्णपणे माफ करण्यात आला। परंतु हे संबंधित कर्ज त्यांच्या जमिनीतील 7/12 उतार्यावर कमी करण्यात आलेले नव्हते। त्याचप्रमाणे शेतगट क्रमांक 824 वर वारस नोंदणीच्या वेळी त्यांचे नाव वेगळे नमूद करण्यात आले होते। म्हणूनच संबंधित व्यक्तीने 7/12 उतारावरील कर्ज कमी करण्यासाठी त्याचप्रमाणे कागदपत्रावरील नाव बदलून मिळवण्यासाठी भ्राणगाव तलाठी कार्यालयात अर्ज दिला होता। परंतु धक्कादायक गोष्ट म्हणजे या दोन्ही कामांसाठी ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी मनीषा बाविस्कर यांनी स्वतः सहमंडळ अधिकारी यांच्यासाठी 10,000 रुपये लाच मागितल्याची तक्रार आहे। ही तक्रार संबंधित व्यक्तीकडून नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात करण्यात आली। दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी तक्रारदार व पंच यांनी मनीषा बाविस्कर यांची सटाणा येथील मराठा हायस्कूल येथे भेट घेतली होती। त्याचप्रमाणे सटाणा येथील तहसीलदार कार्यालयात देखील त्यांची मनीषा बाविस्करांची या प्रकरणी दुसऱ्यांदा भेट घेतली। त्यावेळी संशयित आरोपी मनीषा बाविस्कर यांनी या कामांसाठी 10,000 रुपये लाच म्हणून मागितल्याचे आणि ती स्वीकारल्याचे मान्य केले। दिनांक 28 एप्रिल 2026 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मनीषा बाविस्कर आणि इतर मंडळ अधिकारी यांची पडताळणी करण्यासाठी काही पंचांना पाठवले होते। यावेळी संबंधित प्रकरणातील तक्रारदार व्यक्तींकडून आपल्या कामाबाबत चर्चा करण्यात आली, परंतु त्यावेळी मंडळ अधिकाऱ्यांनी तक्रारदाराकडे कोणत्याही प्रकारच्या लाचेची मागणी केली नाही। म्हणूनच या संपूर्ण प्रकरणातील खुलासा करून सत्य बाहेर काढण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माध्यमातून पथकाने सापळा रचला। त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने संशयित महिला अधिकारी
मनीषा बाविस्कर यांना सटाणा तहसीलदार कार्यालयात तक्रारदाराकडून 10,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगी हात पकडले. आता या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय. संपूर्ण धडक आणि फिल्मी स्टाईल कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक नाशिक विभागाचे पोलीस अधीक्षक भरत तांगडे, अपर अधीक्षक माधव रेड्डी व सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. त्याचप्रमाणे सापळा अधिकारी म्हणून पोलीस उप अधीक्षक स्वाती पवार यांनी महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळली होती. मित्रांनो, शेती संबंधित कागदपत्रांवर नावांच्या नोंदणीमध्ये होणारी चूक ही अत्यंत सामान्य गोष्ट आहे, परंतु यासाठी शेतकऱ्यांना वारंवार सरकारी अधिकाऱ्यांची विनवणी करावी लागते. एकीकडे आधीच निसर्गाचा लहरीपणा आणि शेतमालाला भाव मिळत नसल्याचे वाढलेले कर्ज यामुळे शेतकरी संकटात सापडले असताना जेव्हा अशा प्रकारे सरकारी अधिकारी देखील शेतकऱ्यांकडून त्यांच्या हक्काच्या कामासाठी अडवणूक करतात, त्यावेळी अनेक शेतकऱ्यांसमोर गंभीर परिस्थिती निर्माण होते. 7/12 उतार्यावरील नसलेल्या कर्जाची नोंद कमी करणे आणि जमीन संबंधित कागदपत्रांमध्ये योग्य नाव दुरुस्त करून घेणे आता सर्वच शेतकऱ्यांसाठी अत्यंत आवश्यक झाले आहे. परंतु जर अशा महत्त्वपूर्ण कामांसाठी देखील शेतकऱ्यांची आर्थिक अडवणूक केली जात असेल तर त्यांनी जगायचं कसं, हा अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण होतो. आता या प्रकरणातील तक्रारदार व्यक्तीने न घाबरता थेट लाचलुचपत विभागाला संबंधित प्रकरणाची माहिती दिल्यामुळे हा संपूर्ण प्रकार उघडीस आला. लाचलुचपत विभागाने देखील परिस्थितीची गंभीरता लक्षात घेत अत्यंत जागरूक पद्धतीने कारवाई केल्यामुळे सध्या या विभागाचे नाशिक जिल्ह्यासह जिल्हाभरातून कौतुक केले जात आहे. आता या धडक कारवाईमुळे येणाऱ्या काळात अशा प्रकारच्या लाचखोरींना आळा बसेल अशी अपेक्षा नाशिक जिल्ह्यातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून असे आवाहन करण्यात आले आहे की कोणत्याही सरकारी कार्यालयात जर कोणीही पैशांची मागणी करत असेल तर 1064 या टोल फ्री क्रमांकावर किंवा स्क्रीनवर दिसणाऱ्या या 2 व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधावा. तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? संपूर्ण देशाला आतून पोखरत असलेला या भ्रष्टाचार नेमकं कधी थांबणार? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.